राजस्थान म्हणला पाणी प्याला म्हणून आमचा तरुण मारला आणि या ठिकाणचं चौदार तळ्याचा सत्याग्रह समता कुठे आहे, समानता कुठे आहे? आणि आमचा सामाजिक न्याय मंत्री बिनलाजा मूर्ख माणूस त्या अधिवेशनात म्हणतो अॅट्रॉसिटी ऍक्ट चा गैरवापर होतो। अॅट्रॉसिटी मध्ये आरोपीला आता अटक होणार नाही, दिशाभूल करणारी, अफवा पसरवणारी माहिती देतो आणि ह्याच ठिकाणी येऊन पुन्हा आम्ही हे करतो ते करतो सांगता, सामाजिक न्यायाचा निधी वळवता, समाजाला भेटीस धरता। हजारो अन्याय अत्याचाराला मी भेटी दिल्यात, एकाही घटनेला या गेल्या 1 वर्षात या आमच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी भेट दिली नाही। आणि याच गृहमंत्र्यांनी गेल्या 15 वर्षात जेव्हा त्याच्याकडे गृहमंत्री होतं एकाही दलित अत्याचारावरती अधिवेशनात, संसदेत किंवा एखाद्या कुटुंबाला भेटलेले नाही। यांना हिरो हिरोईनला भेटायला वेळ आहे, परंतु आमचा सोमनाथ सूर्यवंशी मारला, त्याच्या आईला सुद्धा आतापर्यंत भेटले नाहीत। उलट सोमनाथ अटॅकने मेला, दमा होता, त्याला काहीतरी आजार होता, हे सांगण्याचं काम या बिंडोकाईंनी केलं। आणि आज इथं आम्ही येऊन बघतोय तो बॅनरबाजी, समाजामध्ये दिशाभूल। काल तुम्ही आरक्षण संपून इथं अभिवादन करायला आलात, काय संकेत देत आहे की आम्ही आरक्षण संपवलंय? हे संकेत आहेत तुमचे। वर्गीकरणाचा अहवाल तुम्ही स्वीकारता, अबकट वर्गीकरण करता, हे काय आहे? एका जजनी त्या ठिकाणी दलितांचा जज झाला म्हणून त्या गवईसाठी आम्ही पेढे वाटले, तो वर्गीकरणाची मेक मारतो। SC ST वरती वर्गीकरण करता येतं का? अरे ज्याच्यात करता येतं तिथं तुम्ही करत नाही आणि याच्यात तुम्ही करायला निघालात। आणि याच सरकारने आता हा अहवाल ती समिती नेमून मागवलाय, कुठं पाडणार? 59 जातीमध्ये तुकडे करणार आणि आमचं येणार उद्याचं आरक्षण संपलंय आणि ते सांगायला इथं आलात काय की बाबासाहेब तुम्ही आरक्षण दिलं होतं, बाबासाहेब तुम्ही मनुस्मृतीचं दहन केलं होतं, बाबासाहेब तुम्ही यांना आत्मसन्मान दिला होता, बाबासाहेब तुम्ही यांना स्वाभिमान दिला होता, आम्ही तुमचं सगळं गुंडाळून इथं आलो अभिवादन करायला। समाज यांना असणार त्या ठिकाणी सहन करतो, तुम्ही क्रांतीभूमीत आलात म्हणून आम्ही सहन केलं, पण यांना आम्ही सोडणार नाही। हे कोणतेही ढोंग अॅट्रॉसिटी बंद करण्याचे, आरक्षण संपवण्याचे जर केले, एक या संजय शिरसाटचा बोलवता धनी मनुवादी आहे, ही प्यादी आहे, ही प्यादी पुढे केली जाते आणि या प्यादीच्या माध्यमातून आमचं आरक्षण, आमचा अॅट्रॉसिटीचा हा ऍक्टचा अधिकार, सामाजिक न्याय हिसकावण्याचं काम केलं जातं। कुठे शिष्यवृत्ती, कुठे न्याय, विद्यार्थ्यांचे वसतिगृह कुठे, शिक्षण कुठे, कशाची समानता ठेवली आहे? अरे बाबासाहेबांनी जे जे दिलं ते गाडण्याचं काम ह्या व्यवस्थेने केलंय आणि या ठिकाणी येऊन तुम्ही नाटक करताय। अरे एक जायचा रस्ता आहे पुतळ्याला अभिवादन करायचा, त्याच्या पलीकडे बाहेर काढायचा रस्ता तुम्हाला सुचला नाही। आज 100 वर्ष झालं आम्ही फक्त त्या पाण्याला याच्यात ग्लास मध्ये, तांब्यामध्ये घेऊन जाऊ शकतो, ते पिण्याजोगं सुद्धा नाही। हे शहर ते पाणी पित नाही, ते पाणी स्वच्छ नाही, तिथं फिल्टर नाही, का बरं ते पाणी वापरलं जात नाही? म्हणजे बाबासाहेबांनी हात लावलाय म्हणून आजही तुम्ही ते पाणी कैद करून ठेवलंय। तुम्ही स्वच्छता सगळीकडे प्युरिफाय आलंय, काय केला आमचा निधी? कुठं वापरता आमचा निधी? कुणाच्या घशात घालताय आमचा निधी? आणि काय करणार उद्या तुम्ही? 100 कोटी 500 कोटी आम्ही देतोय म्हणून सांगताय, तिथं जर अभिवादन करायला तुमच्याकडे मार्ग नाही। मुंबईमध्ये तुम्ही रस्त्याचं जाळं उभा केलं, समृद्धी महामार्ग उभा केला, शक्तीपीठ आणला आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करायला नीट रस्ता नसावा। आजही कोंडमारा करताय तुम्ही, काय संकेत देत आहे? इथं काय बदल आहे? काही नाहीये। या ठिकाणी आम्ही बघतो आज त्यांचा मंडप झाला, सरकारचा पैसा आहे, येऊन भंपकबाजी करून गेले, मंत्रिमंडळातले सगळे येऊन बंद केलं का? आंबेडकरी नेते खुला मंच बांधा, सामाजिक न्याय मधून बांधा। दीपक केदारकडे पैसे नाही स्टेज लावायला, दीपक केदार गाव कुसात लढणारा कार्यकर्ता आहे, ते नाही लावू शकत मोठ्या मोठ्या खुर्च्या, मोठ्या मोठ्या सोपं, पण दीपक केदारचा आवाज इथं गुंजू आहे म्हणून तुम्ही सगळं बंद करून फरार झालात। खुला मंच ठेवा ना, प्रत्येकाला बोलू द्या, मतं मांडू द्या, पण हे नाही करणार। त्यांच्यासाठी बघा मंडप कसा लावलाय। आता पुढच्या वर्षी असेल का नसेल माहित नाही, 11:30 12 पर्यंत कुणी येऊ नका, नेते लोक येऊ नका, CM यायला लागले। काय चाललंय? भीती आंबेडकरवाद्यांची, दुसरं काही नाहीये। त्याच्यामुळे काही बदल झालेला नाही। अॅट्रॉसिटी ऍक्ट धोक्यात आणलाय, समाज धोक्यात आणला या संजय शिरसाटच्या स्टेटमेंटमुळं। या भीम जयंतीमध्ये समाजावरती हल्ला होणार आहे। जर सांगितलं की अॅट्रॉसिटीमध्ये अटकच होणार नाही तर जयंतीच्या मिरवणुकामध्ये हल्ले होणार नाहीत, कोण
कशावरून सांगायचं? का केलं स्टेटमेंट? काय अधिकार आहे? कधी झाली इम्प्लिमेंट? 2018 नंतर कोणती अमिटमेंट झालेली नाही. मद्रास हायकोर्ट 2025 ला म्हणतंय की अट्रॉसिटी ऍक्ट कडक झाला पाहिजे आणि यांनी कुठून जावं शोध लावला? हा, गन लावून फिरायचं आणि मी आंबेडकरवादी म्हणून सांगायचं. नौटंकी कळत नाही समाजाला. हे कुठंतरी बाहेर भेटायला पाहिजेत. या गर्दीत मी गोंधळ घातला नाही. एक वेळेस मी आंदोलन केलं, त्याला गैरसमजामध्ये घेतलं म्हणून आज मी सोडलंय. पण जर का एकनाथ शिंदे या क्रांतीभूमीतून आव्हान करतोय की आमच्याकडं गमावण्यासारखं काही नाही, आमची जी काही प्रॉपर्टी आहे ते संविधान आहे, बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे, सामाजिक न्याय आहे. मग एकनाथ शिंदे असो, फडणवीस असो, नरेंद्र मोदी असो की मोहन भागवत असो, आमचा हक्क आणि अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी पॅन्थर मुवमेंट मेलेली नाही आणि बाबासाहेबांचे छावे सुद्धा संपलेले नाहीत. निळा झेंडा हातात घेऊन यांना हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, इशारा सुद्धा मी महाडच्या क्रांतीभूमीतून देतोय. मी प्राथमिक सांगतोय, जनगणना तर सुरू होत नाही. जनगणना तर हे काही करत नाही, कारण जनगणना केला की पितळ यांचं उघडं पाडणार आहे आणि लोकांना माहित होणार आहे की आम्ही कुणाची एवढ्या वर्ष गुलाम आहेत. त्याच्यामुळे हे जनगणनाच करत नाही. पण जनगणनाचं फक्त नाटक करतात, ढोंग करतात आणि खोट्या पद्धतीने जनगणना करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यात आधुनिकपणा आणतात. परंतु हे आम्ही खपून घेणार नाही, त्याच्यावर आम्ही बारीक लक्ष देतोय. पण जनगणना करण्याच्या अगोदर हे लोक संपवायला निघाले. इपिस्टिन फाईल आलं, आमचा देशाचा पंतप्रधान नाचूनच आला. काही बोललं की ट्रम्प म्हणतोय बाहेर काढील. 30 दिवसासाठी रशियाकडून तेल घेण्याची परमिशन दिली. हे विषय जागतिक पातळीवरचे, त्याच्यात दुमत नाही. पण यांचा अजेंडा काय? गॅस बंद झाला, गॅस संपलाय. आज त्या अशोक खरातचं प्रकरण काढलं, भोंदू बाबाचं. त्या चाकणकर सुद्धा त्याच्यात अडकल्यात. त्या चाकणकर पाया पडत्यात, पाय धुत्यात, त्याचा असणारं गुरुमावली मानतात आणि त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन सुद्धा उभा आहेत. आणि पुन्हा तो तंबाखू असा 2 बोटामध्ये धरून उभा आहे. तंबाखू छाप गुरुमावली झालाय. आणि ज्यावेळेस अंगावर बलांडी येईल, त्यांना 2 महिने आधीच कळालं होतं की माझं सगळं गबाड या लोकांच्या हातात लागलंय. मग वाचू कोण शकतं? तर संविधान. मग स्टेटमेंट काय दिलं की लेकीला वाट लावताना एका हातात संविधान देऊन वाट लावा. म्हणजे तिला माहित होतं हे माझा खेळ बाहेर येणार आहे. तो खेळ बाहेर आला, खेळ सगळा बघू लागला आणि आता या खेळामध्ये गॅस संपलाय ही बातमीच 2 दिवसापासून गायब आहे. सकाळी 4 वाजल्यापासून लोक लाईनला लागले. 70% बहुजन टार्गेटवर आहे. हे जे काही देशामध्ये जागतिक संकट आणलंय, मी जाहीर करतोय या महिन्यानंतर बँका बंद होतील, इंटरनेट बंद होईल, लाईट बंद होईल आणि मारायचेत कोण हा प्रश्न मी मोदीला विचारतो. त्याच्यामुळे जनगणना तर भाग लांब राहिला, पण आमचा समाज जो या ठिकाणी पुढे येतोय तोच संपवण्याचा अजेंडा या ठिकाणी उभा राहिला आहे. कोण कोरोनाच्या काळात रस्त्याने पायी चालत कोण मेला? कोरोनाच्या काळात या ठिकाणी बहुजन किती मेला? आज एक लस आम्हाला टोचून गेलेत, 2 डोस आम्ही शेल्प्या काढल्या. आम्हाला वाटलं सरकार लय गुटगुटीत आहे आणि इपिस्टिन फाईल मध्ये कळतं की बिल गेट्स म्हणतो आम्हीच कोरोना आणला होता. 40 वर्षाचा, 45 वर्षाचा, 50 वर्षाचा माणूस 26 जानेवारीला पोलीस सॅल्यूट करायला गेला आणि सॅल्यूट करता करता रपकन खाली पडला. आम्ही चौकशी केली तर त्यांनी 2 डोस घेतले होते. हे अचानक पडणारे माणसं कुणामुळे पडतायत? बहुजन पडतायत. लशी कुणाला टोचल्यात? आम्हाला टोचल्यात. आणि येणारा हे जे युद्धाचं, गॅसचं, बँकेचं, ऊर्जेचं, डिजिटल करन्सीचं, वर्ल्ड ऑर्डरचं हे सगळं ढोंग बहुजनांना संपवण्यासाठी मी बहुजनांना आव्हान करतोय की या सगळ्या खेळाला वळका. तुम्हाला गुमराह केलं जातंय. त्या ठिकाणी मोदी हटावचा नारा आहे. मोहन भागवत म्हणतोय मोदीचा ना आमचा संबंध नाही, जातीवाद संपला पाहिजे, आरक्षण राहिलं पाहिजे. त्याला माहित आहे उद्या हे लोक जर पेटले तर RSS संपून जाईल. म्हणून मोदीशी आमचा काही संबंध नाही म्हणून आम्हाला सांगितलं जातं. म्हणून आमचा नारा आहे RSS हटाव. मोदी हा जिथून निर्माण झाला ती RSS आहे. RSS ला अंग झटकून चालणार नाही. इथं उद्या जे क्रायसिस होतील त्याला मोहन भागवत आणि RSS जबाबदार असेल. मोहन भागवत आज मोदीला टार्गेट करून जर सांगत असेल की आमचा याच्याशी संबंध नाही तर तसं होणार नाही. जोपर्यंत RSS आणि BJP या ठिकाणी हटणार नाही तोपर्यंत इथलं
या ठिकाणचा बहुजन जो आहे तो मुख्य प्रवाहात येणार नाही. बहुजनावरती मोठं संकट आहे, हेच मी या क्रांतीभूमीतून सांगतोय. ते संकट वळकावं आणि या ठिकाणी आपलं पुढचं पाऊल टाकावं असं मी भावनिक आव्हान समाजाला करतोय. बाकी सगळा देखावा आहे, बाकी सगळं ढोंग आहे, इथं काहीच नाही आहे. सगळं असणारं आमचं हिसकावून घेतलं जातंय. शिक्षण संपलंय, आमचे हक्क अधिकार संपलेत, सामाजिक न्यायाचा 7-7 हजार कोटी लाडली बहीण योजना वळवला जातोय आणि स्वधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतंय. फॉरेन शिष्यवृत्तीमध्ये काही नाही. 10,000 कोटीचं बजेट आमचं कमी केलं बजेटमध्ये आणि आम्हाला मात्र हे कळतच नाही. आमच्यासारख्या बोलणाऱ्याला बोलू द्यायचं नाही, आमच्यासारख्या बोलणाऱ्याला आवाज दाबायचा आणि मग सोशल मीडियावरच कायदा बनवा असं अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री म्हणतायत. कारण सोशल मीडियाची ताकद आम्ही आहेत, आम्ही यांना एक्सपोज करतो म्हणून यांना सोशल मीडिया नको. उद्या सोशल मीडियातले बोलणारे 5-5, 10-10 वर्ष जेलमध्ये गेले तर पुन्हा बोलणारा आवाज राहणार नाही. त्याच्यामुळे या आवाजाला जपा, तरच असणारं बाबासाहेबांनी बनवलेलं सामाजिक न्याय आणि आत्मसन्मान स्वाभिमान जिवंत राहील. तरुणांनो जागे व्हा, एवढं आव्हान मी आज करतो. जल्लोषात होणार, मिरवणुका निघणार, वाजत गाजत निघणार आणि आम्ही नाचणार. हजारो वर्ष आम्ही गुलाम होतो, हजारो वर्ष आम्हाला विषमतेने गुलाम ठेवलं होतं. आज आमच्या बापाने आम्हाला या ठिकाणी जगण्याचा अधिकार दिला. जयंतीला आम्ही नाचतो म्हणून आम्हाला नावं ठेवू नका, जयंतीला आम्ही वाजवतो म्हणून आम्हाला नावं ठेवू नका. का हो, याच्या आधी मिरवणुका निघत नव्हत्या का? गेल्या वर्षीपासूनच का हा खेळ सुरू झाला? कोण होते ते 4 लोक ज्यांनी चुकीचे आवाजाचे या ठिकाणी डीजे प्लांट केले? त्या 4 लोकांसाठी मिरवणुका थांबणार नाही, वाजत गाजत थांबणार नाही. मिरवणुका वाजत गाजत निघणार. कारण 14 एप्रिलला नाचणारी हीच अवलाद 17 वर्ष संघर्ष देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठाला नाव देणारे लोक आहेत. हेच अवलाद आहे बाबासाहेबांची की आंबेडकर भवनवर ज्यांनी बुलडोजर नेलं त्याचा असणारा खेळ गुंडाळण्याचा काम करणारी अवलाद आहे. अरे दीक्षाभूमीला ज्यांनी बुलडोजर लावून खंदायचा प्रयत्न केला हेच नाचणारी अवलाद आहे. त्या ठिकाणी जाऊन बंड केला. आम्हाला नाचणारे म्हणू नका. आज आम्ही उद्योगात प्रगती करतोय, आज आम्ही शासनात आहेत, आज आम्ही शास्त्रज्ञ आहेत, आज आम्ही जगात आहेत, आज आम्ही शोध लावतोय, आज आम्ही सगळ्यात मोठी ताल्ली जगावरती संकट आलेलं सांगणारी अवलाद आहे. कोणता नारा देऊन जनावरांच्या रक्षणासाठी पळणारी अवलाद नाही. या देशाचं अस्तित्व जर आज कुणामुळे जिवंत असेल तर ते बाबासाहेबांच्या लेकरामुळे. आणि या बाबासाहेबांच्या लेकरांनी ओळखलं 15 वर्षापूर्वी की या देशातलं संविधान संपवणारी यंत्रणा आली. 15 वर्ष आंदोलन चालवलं. 15 वर्षापूर्वी रोहित या मुलांनी आत्महत्या केली आणि जगाला सांगितलं की हे माझं बलिदान फक्त एवढ्यासाठी आहे की हे आलेले तुमचं संविधान संपवणार आहेत. ही अवलाद आहे आमची. आमचे PhD स्कॉलर आहेत. पायल तडवी, रोहित या मुला तुम्ही मारताय. डीजेच्या नावावर आम्हाला बदनाम करू नका. अरे आमची कॉपी सगळे करतायत. मिरवणुका कोण शिकलंय? झेंडे कोण शिकलंय? रॅल्या कोण शिकलंय? अरे या अवलादीने शिकवलंय. त्याच्यामुळे 4 गोष्टी घडल्यात म्हणून बदनामी करायची नाही. तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय, क्रांतिकारक नाचणार, क्रांतिकारक वाजवणार आणि जर कुणी अंगावर आला तर त्याला सुद्धा शिंगाव घेणार. ही सगळी अवलाद आहे. देश वाचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आमच्या बापाच्या जयंतीला कुणीही गाईडलाईन लावायचं काम नाही. बापाची जयंती कशी करायची हे लोकांनी आम्हाला शिकवायचंय. बापाच्या जयंतीची गाईडलाईन तयार व्हावी. अरे हजारो वर्ष या ठिकाणची लढाऊ जमात, आम्ही बुद्धिजीवी जमात, आम्हाला शिकवणार. एवढ्या वर्षात काही झालं नाही. आज का तुम्ही बोलायला लागलात? कारण हे प्लॅन्ट आहे. 4 डीजे कोणत्या तरी वेगळ्या आवाजाचे पाठवले, त्याच्यावरती सुद्धा आम्ही उपाय काढणार. पण मिरवणुका निघणार, वाजणार, गाजणार आणि बाबासाहेबांची जयंती जल्लोषात होणार. हा पॅंथर दीपक केदार क्रांतीभूमीतून आव्हान करतोय. त्यानंतर दीपक केदार क्रांतीभूमीतून आव्हान करतोय की मोठ्या प्रमाणात जल्लोषात जयंती साजरी करा. कुठंही गावात काही झालं तर हा फाकड्या उभा आहे. जयंत्या होत राहणार आणि बाबासाहेबांचा जय जयकार चालूच राहणार. हे आव्हान मी करतो.